प्राचीन काळात एका पवित्र नगरात श्याम नावाचा एक सदाचारी ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता, पण परम भक्त होता, विशेषतः श्री सत्यनारायण आणि माता लक्ष्मीचा. तो दररोज पहाटे उठून गंगा स्नान करत असे आणि नंतर आपल्या छोट्याशा झोपडीत बसून सत्यनारायणाची पूजा करत असे. त्याच्याकडे धन नव्हतं, पण त्याच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि समाधान होतं. एका संध्याकाळी सत्यनारायण पूजेनंतर तो ध्यानात बसलेला असताना एक तेजस्वी स्त्री त्याच्यासमोर उभी राहिली. तिचं रूप इतकं तेजस्वी होतं की त्याला डोळे उघडून बघवत नव्हतं. ती होती माता लक्ष्मी. तिने हसत विचारलं, "श्याम, तुला काहीच हवं नाही का? मी लक्ष्मी आहे. मी तुला हवं ते देऊ शकते." श्याम नम्रपणे म्हणाला, "माते, तू रोज माझ्या पूजेत येतेस, हेच माझं भाग्य आहे. धन देणं तुझं काम आहे, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे समजणं ही कृपा कर." लक्ष्मी थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, "तू माझं चंचल रूप पाहिलं नाहीस. अनेक लोक धन मिळवल्यानंतर गर्व, अहंकार, लोभ आणि अधर्माकडे वळतात. मी अशा ठिकाणी फार काळ राहत नाही." त्याच रात्री श्री सत्यनारायण भगवान स्वप्नात येऊन श्यामला दर्शन देतात. ते म्हणतात, "श्याम, लक्ष्मीला थांबवायचं असेल तर तिचं पूजन केवळ धनासाठी नको, तर भक्ती आणि समर्पणासाठी कर. उद्या मी तुला एक संधी देणार आहे." दुसऱ्या दिवशी नगरातल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याचा विवाह होता. तेव्हा त्याला सांगितलं गेलं की लग्नाच्या पूजनात सत्यनारायण पूजा करावीच लागेल, अन्यथा संकट येईल. तो व्यापारी एक ब्राह्मण शोधत होता. श्याम त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि नम्रतेने पूजा करतो. पूजेच्या दिवशी सगळं आकाश मेघांनी व्यापलेलं होतं. पण श्यामच्या मंत्रोच्चाराने सूर्य प्रखर प्रकाशमान झाला. लग्न यशस्वीरित्या पार पडलं. त्याच्या पूजेनंतर त्या व्यापाऱ्याने मोठ्या श्रद्धेने श्यामला भरघोस दान दिलं, अन्न, वस्त्र, सुवर्ण आणि एक घर सुद्धा. ते पाहून नगरातील लोक चकित झाले. पण श्याम मात्र शांत होता. त्याने त्या धनाचा वापर गरजूंना मदत करण्यात, मंदिर बांधण्यात आणि पूजेसाठी केला. त्याच्या घरात माता लक्ष्मी स्थायिक झाली. कथेतील शिकवण म्हणजे सत्यनारायण पूजेचे खरे फळ हे केवळ धन नाही, तर मनाची शुद्धी आणि आत्मा शांत करणं आहे. माता